पटल इथेच माझा बाई माझ्या सोबत राहत होता. मला अमोल अमोल म्हणून हाक मारत होता. माझा संसार बगीचा फुलवायचा होता. मला खूप मोठा होताना पाहायचं होतं त्या. बाई 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 कुठे आहेस रे तू? बाई कुठे आहे? मला सुद्धा यायचंय रे तुझ्याकडे. मला सुद्धा यायचंय. मला सुद्धा यायचंय रे तुझ्याकडे. बाई आता मला प्रेमानं अमोल अमोल म्हणून कोण हाक मारे? माझा संसार बगीचा कोण फुलवेल? इथेच माझ्या बाईच्या मोतीचे अश्रू पडले. अरे अरे कुणी देता करे शोधून. अरे कुणी देता करे शोधून. अरे अरे कुणीतरी जाणारे शोधून माझ्या बाईच्या मायेचे मोती अश्रू. बाई 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 कुठे आहेस तू? बाई मला तुझा यायचं रे तुझ्याकडे. बाई मला तुझा यायचं तुझ्याकडे. बाई बाई मला तुझा यायचं रे तुझ्याकडे. बाई बाई मला तुझा यायचं रे तुझ्याकडे. बाई बाई मला तुझं असं काय करते अमृत? चला काहीतरी खल्लं का रे अमोल बाबूंनी? बापू काका काही नाही खल्लं. सकाळ धरणं सांजे पावन अशीच बडबड चाललेली असतात. भाई हे जग सोडून गेल्यापासून डोक्यात लाड घालून घेतले त्यांनी. हो कुठेतरी एक टक नजर लावून बघत असतात आणि मग मनाला हेल बडबड सुटतात. बाईच्या गाण्याने अमोल बाबूंलाच नाही तर सगळ्या गावाला वेळ लागला. बाई म्हणजे या घरचेच नव्हे तर या गावाची शान होती. कुणा दृष्टाची दृष्ट लागली आणि काळ बाईला घेऊन गेला. बाईपेक्षा माझ्यासारख्या म्हाताऱ्याला मरण आलं असतं तर फार चांगलं झालं असतं. या घरचंच नव्हे तर
गावच्या देवळातला देवच नाहीसा झालाय. बापू काका अगदी खरा ताच बोलला बघा तुम्ही. हो बापू काका, चांगली माणसं देवाला आवडतात म्हणतात, का काही खोटा नाही. बाईच्या जाण्याने जणू सूर्यच मावळला. हो, त्याला कारण या घरातली भांडणं. होय, उठून अमोल बाबूला आणि त्यांच्या बायकोला दूर बुद्धी आठवली कुणास ठाऊक. काय मिळालं त्यांना वेगळेपणा मागून, पदरी अपयशच ना. अखेर बाईच वेगळा झाला सगळ्यांपासून, बाईच वेगळा लागला सगळ्यांपासून. अमोल बाबूनी तरी किती दिवस काढलं ते सुख. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. नात्या बरोबर मन सुद्धा दुबंगली गेली आणि अखेर भावाच्या मायेनं स्वतःला वेळ लावून घेतला अमोल बाबूनी. हो बापू का, कुण्या पाप्याची नजर या साऱ्या घराला लागली आणि या घरावर असलेली मायेची सावली कायमची दूर झाली. आता आमच्या सारख्या गरिबांनी पुढच्या झाडाच्या सावली खाली विसावा घ्यायचा. उत्तमा, संपलं, सारं संपलं. तुम्ही गावातले लोक आता एक एक जण करून इथे रडायला येणार का? आईच्या नावाचं जप तुमच्या घरात जाऊन करा. निघा इथून. पोरी उर्मिले, बाईंच्या मृत आत्म्याला यातना होते असं काय बोलतेस तू? योग्य तेच बोलते. भिकारडे कुठले. बाईंच्या या घरात असे उर्मट जीव घेणे शब्द या म्हाताराला कधी काळी ऐकायला मिळतील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. होय ना? मग तोंड काढा करा इथून आणि बाईंच्या गोडवे गाण्यापेक्षा त्यांच्याकडून घेतलेले पैसे पेडा अगोदर. ते तू सांगायची गरज नाही. मी येतानाच घेऊन आलो हे पैसे. हे घ्या पैसे. हो बापू काका, कुठून आणलं एवढं पैक? उत्तमा, अरे माझं राहतं स्वतःच घर विकलं. बापू काका, हो काय केलं ते तुम्ही? होय, कारण बाईनी सुद्धा माझ्या गरजेला स्वतःच्या व्यवहारातले पैसे दिले होते. आज ते नसले म्हणून काय झालं? त्यांचा भाऊ आहे ना, त्यांच्याकडे व्यवहार चुकता करायला आलोय. कल्ल्या मिठाची ओळख विसरणारी माणसं आम्ही नाही. नशीब तेवढी तरी जाण आहे म्हणायची. बापू काका, हो भांडखोर बाईला गंदी शब्दाचा तुटवडा नाही पडणार. तुम्हाला या घरात तिच्या समोर मानणारा देवाला देवच निघून गेल्यावर आता असरच शब्द ऐकायला मिळणार. मेल्या, तुझी एवढी मिजाज? खाल्ल्या घरचे वासे मोजणार हरामी. होय बाय, मी खाल्ल्या घरचं बसलाय नव्हती. कारण या माझ्या हाताने हे घर बांधताना लावले ते. मला नका शाळेत शिकूस. बाईंबद्दल खोटं नाटक सांगताना अमर बाबूचे कान घालताना मी या माझ्या कानाने ऐकलंय. मी तुम्हाला पूर्ण गडकून आहे. हो, पहिल्याच मला वाटला चांगली आहे माझी बाय, पण कसरा काय नाव सोन बाय आणि पायात कसलं. ए लुबड्या, तोंडाला आवाज घाल तुझ्या. होय मी आवाज घालताय, पण बाय समजा गाव पवाड जातोय तुमच्या किमतीचं. मी नाही गावाला भीक घालत. होय तुमच्या आता अंगात हवा संचार आहे ना. कुणाच्या तरी सांगण्यावर सगळा कट करलाय माणूस की सराव. पण लक्षात ठेवा बाय, जेव्हा येईल ना तेव्हाच करेन तुम्हाला. ते बघायला माझी मी समर्थ आहे. तू चालता आधी या घरातून. जातो बाय जातो. आता काय करणार? देवाला देवच निघून गेल्यावर राहिलंच कधी इथं. हो गावा गेलो असतो, पण डोक्यावर परिणाम करून घेतलेल्या अमोल बापूसाठी निघालो होतो. त्यांना या अशा अवस्थेत टाकून जायला
धीरच होत नव्हता. पण आता काय करणार? भाईच्या माग त्यांचं नशीब काय होईल हे त्या देवालाच माहित. बाबू का चला चला बाबू का चला. देवळात जाऊन भाईच्या नावाचा जप करा. धिक्कारडे कुठले. पैसे आहेत ते सांग सांग कुणाचे पैसे आहेत. चोरचेच ना. भाईचा आत्मा बोलतो. ही अतृप्त आत्मा आहे. माझ्या सर्व इच्छा अपूर्ण आहे. तुझ्या हातातले पैसे माझे आहेत. माझे आहेत ते पैसे माझे आहेत. ते मला पैसे माझे. ते नाही तर तुझा गळावळून जीव घेईन. मला थांबायला वेळ नाही. मी अदृश्य आहे. तुझ्या जवळ आहे पण तुला दिसणार नाही. आता हळूहळू माझ्या हाताची पकड तुझ्या गळ्याभोवती आवळली जाईल. दे पैसे. दे मला पैसे हवे. दे. आराम वाटेल तुला. फारच घाबरली होती तू. पुढे बोलू नको. सारं काही पाहिलं मी. आज तुला आठवले असतील माझे पूर्वीचे शब्द. मी तुला म्हणालो होतो ना की ज्या वेळी तुझ्यावर संकट येईल त्या वेळी तुझा एक हितचिंतक म्हणून नक्कीच भाव घेईल म्हणून मी. हो रुपेश, खरंय तुझं. अरे तुझं खूप उपकार आहेत माझ्यावर. आज योग्य वेळी आलास म्हणून माझे प्राण वाचले. त्यावेळी माझी काहीशी चूक झाली असं मला वाटू लागलं. अरे अरे तुझ्याबद्दल माझ्या मनात फक्त तिरस्कार होता. तुझ्यातला माणूस मला कधी ओळखताच आला नाही रे. ज्यावेळी तू मला लग्नाची मागणी घातलीस त्यावेळी मी तुझी फक्त उपेक्षा केली. खरंच खरंच माझं खूप चुकलं. जर त्यावेळी मी तुला नकार दिला नसता तर. जाऊ दे उर्मिला. जर त्या गोष्टी आहेत आणि मी म्हणतो भूतकाळातील गोष्टींना उजाळा देणार काय अर्थ आहे. अरे पण इथे सर्वच बाजूने माझा कोंडमारा झाला.
कोळमारा करून घेतल्यामुळे होतो माणसाचा, पण त्यासाठी त्याग करावा लागतो. त्याग? होय, त्याग. तुला त्याग करावा लागेल. अरे, त्याग करणं शक्य होईल का रे मला? आधीच भाईच्या मृत्यूने सारा गाव बोंबा मारतोय. त्यात इतकी सारी धन दौलत, पैसा. धन दौलत कुठं जाते? ती केव्हाही परत मिळू शकेल. पण तू या वेड्या नवऱ्याबरोबर या बुद्धटकीच्या घरात राहिली तर मृत्यू तुला कधीही तुझ्या गळ्याला विळका घालेल हे कळणार सुद्धा नाही तुला. त्या वेड्या नवऱ्याबरोबर इथं राहून पुरुषी सुखाला वंचित राहणार आहे. परमेश्वरानं तुला इतकं लावण्य दिलंय ते काय या घरात राहून पळून जाण्यासाठी? तू माझ्या बरोबर आली तर राजाच्या राणीसारखी ठेवीन तुला. सुखाच्या हिरवळून चालशील तू. मुंबईत माझा एक फ्लॅट आहे. शिवाय इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुद्धा सुरू केलाय. अगदी राजाच्या राणीसारखी ठेवीन मी तुला. आपल्या दोघांनाही आदर मिळाला तर आपण नव्या जीवनाला सुरुवात करू. होय उर्मिला, अगं मी तुझ्यावर अजूनही निस्सीम प्रेम करतो. अरे, इथे माझा कोळमारा झालाय. माझी द्विधा मनस्थिती झाली. तुझं माझ्यावर असलेलं प्रेम मी समजू शकते. अरे, आज माझे राग कोणाचे प्राण सुद्धा तूच वाचवलेस. पण वेळ लागलेला अमोलला असं सोडून? अगं, तुझा जीव घेणारा राक्षस तो, त्याची तुला दया येते? अगं, उद्या झोपेत गळा आवळून जीव घेईल तो तुझा आणि त्याची तुला दया येते? अगं, तू इथून गेल्यावर तो उत्तम येईल आणि सांभाळेल त्याला, किंवा वेड्याच्या भरात जाईल कुठेतरी फरफडत. मी म्हणतो प्रत्येकानं आपापलं सुख पाहावं. माझ्यासारख्या वेदीला तुझ्यासारख्या वृक्षाचा आधार देशील? नक्कीच. माझ्या नवजीवनाचा शिल्पकार तूच आहे असं समज. थांब, मी तुझ्यासाठी लगेच सरबत बनवून आणते. नको आता सरबत नको. थांब ना रुपेश, अरे लगेच येते. सरबत आणते, मूर्खा कुठली. या रुपयाची राणी होऊ पाहते, मूर्खा कुठली. या रुपयाची राणी होऊ पाहते काय? एकदा चल मुंबईला माझ्या बरोबर. तिला काय वाटलं? त्या रुपेशचा केलेला अपमान मी विसरलो नाही. हे कदापि शक्य नाही. अगं, माझा अपमान करणारे नेहमीच आडवे होतात. त्या भाईचा काटा दूर केला, अमोल वेडा झाला. आता रात्री राहिली उर्मिला. एकदा का तिला वेशेच्या बाजारात नेऊन बसवली की माझं उद्दिष्ट साध्य. छान उर्मिला, चल मी निघतो आता. बरोबर 2 तासानं मुंबईला जाणारी गाडी आहे. पण इतकं घाई? हो अगं, घाई करावीच लागेल. वेळ काढून उपयोग नाही. बरं, निघतो मी. तुझा निर्णय पक्का समजून ना मी. हो. मी तुझी वाट पाहतोय. हो. चल येतो मी.
कोण कुणाचे नाही जगती, कोण कुणाचे नाही जगती, सगळे फिरती दुःखाभोवती, सगळे फिरती दुःखाभोवती, शोधती शोधती सुखाची नाती, आई बाप बहीण भाऊ, मुलगा मुलगी, ही तर रक्ताची नाती. अरे कसली नाती, कसली नाती, ह्या तर दिव्याच्या वाती, जळून जळून खाक होऊन होणार त्यांची माती, होणार त्यांची माती, होणार त्यांची सकाळपासून काळा मडक्यात कडे टाकतोय टाकतोय टाकतोय, पण पाणी काही वरती येईना, आणि कावळ्याचे तहान काही भागेना. गंमतच आहे, पाण्यासाठी कावळा तडपड, पण पाणी कसं वरती येईना. ते शाळेतले गुरुजी तर सांगायचे, ते शाळेतले गुरुजी सांगायचे, सकाळपासून मडक्यात खडे टाकले, मडक्यात खडे टाकले की पाणी वरती येत, आणि मग कावळा पाणी पितो. तर सारच उलट आहे. सकाळपासून कावळा मडक्यात खडे टाकतो, पण पाणी काही वरती येईना, आणि कावळ्याची तहान काही भागे. वेडा रे वेडा, वेडा कावळा, अगदी निव्वळ वेडा, पाणीवर येईलच कसं. अरे हे बघ, खडे टाकून टाकून मडक्याचा तळच फुटला. हे त्या कावळ्याला कळलंच नाही. ते गुरुजी खोटं सांगायचे, खोटं बोलणारे खोटं गुरुजी मला फसवतात. काय मला फसवतात? पुन्हा जर मला फसवलं ना तर हे मुडकं टाकात घाली. मी माझं सगळं पुढचं आयुष्य या वेड्या नव्याची सेवा करण्यात घालू? नाही, ते आता मला शक्य नाही. मी चाललीये, मी जाते माझं सुख शोधायला. मी आता नाही राहू शकत या वेड्या नवऱ्या बरोबर. हे वेड्या सौभाग्याचं ओझं तर माझ्यावर नकोय. नकोय मला हे वेड्या सौभाग्य. वेडा सौभाग्य, वेडा सौभाग्य, वेडा सौभाग्य.
चाललीस कुठं? सारं काही समजलंय मला. उत्तर मी तुझ्या साऱ्या गोष्टी थोडं ऐकले आहेत आणि मला मी सांगितले आहे. आज माझ्या लेकराला थोडा काळामध्ये निघालीस तू. बाईंसारख्या देव मसला बळीत तुला निघून जाईस. त्या रुपयासाठी स्वतः विश्वास ठेवून स्वतःच्या नवऱ्या पित्र असतो. आज त्या वेळेला लाकडून पेशा बाहेर ठेवा लागायस तू. कसला सुगाव आहे तुला बोल? कसला सुगाव आहे? कुणी उद्योग केला तुला? त्या सदू ना त्या रुपयास ना त्यांच्या मोजाला बसलीस तू. तो दारूबाज सदू बाईंची बदनामी करत होता आणि तो रुपेश तू त्याला लग्नाला नकार दिलास. कुठे सुरू बोलतो अगं झाईला आपण मला बदला पाहतोय हे तुला लक्षात नाही आलं? अगं पती म्हणजे परमेश्वर. त्याच पतीने आपण तू निघालीस. जा जा कुशाल जा. वहिनी 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 चला रुपयाचा विषय लावला. बसू नका. आज मला त्याच्या राक्षसी राक्षसा साक्षात्कार झालाय. त्याच्यात नादानं खूप पाप केले. त्याच्या दारूच्या मुळातही तुम्हाला माझा फसवणूक वाटा होता. वहिनी वाटा होता. मला वहिनी क्षमा करा. मला वहिनी क्षमा करा. मला क्षमा करा. पण वेणूच्या वाड्याला वाल्मिक झाला. आजवर तिने बाबा शाळेत झालं. आपल्या बायको तुझा संपर्क जा तू आपल्या घरी जा. येतो वहिनी येतो. पाहिलंच उमेद आहे. अगं व्यवसाय आणि पाप करणारी सगळी माणसं शहाणी झाली आणि तुझ्याकडे सगळी वृत्तीची मुलगी पाप करायला तयार झाली. रुपेशवर जायला बाहेर पडली आहेस ना. मग जा जा कुशाल जा. पण जाण्यापूर्वी आठव ह्या महान देशाच्या महान घेऊन गेल्या वचन आठव ती सीता आणि सावित्री जिने प्रभू रामचंद्राकडे 14 वर्ष वनवास भोगला. ती कुठं आणि तू कुठं? आठव ती सीता सावित्री जिने यमाच्या पाशावर काजला पाजर करून अगं आपल्या पतीने प्राण परत मिळवले. ती कुठं आणि तू कुठं? प्रभू रामचंद्राबरोबर वनवास गेला. लक्ष्मणाची 14 वर्ष डोळ्यात प्राण आणि प्रतिष्ठा करणारी ती उर्मिला कुठं? आणि स्वतःच्या घराला लाकडून निघालेली तू आजची उर्मिला कुठं? डोळ्यातपणे डोळ्याला पट्टी बांधून दूध रात्री सेवा करणारी ती गांधारी कुठं? आणि डोळसपणे या डोळ्याला लाकडून निघाली तू कुठे? तुला काय वाटते उर्मिला? अगं लांडगीच्या मागे जाऊन जीवन बर्बाद करण्यापेक्षा या तुझ्या पतीची सेवा कर. तुमची भरपूर संपत्ती आहे. अगं त्या पैशाने आम्हाला योग्य उपचार केले तर नक्की सुधरेल तो. त्याला मानसिक धक्का जातो. त्याला प्रेम देऊन ताल्यावर येईल तो. तुला सुखी जीवन जगतायचं सोबत. एका वेळा घराची सेवा केलीस ते पुण्य पदरी पडेल तुझ्या. त्या बाईंच्या मृत्यूत मी क्षमा माग. तो सुद्धा आशीर्वाद देईल तुम्हाला. अगं वेगळं होऊ नये म्हणून त्याला स्वतःचा बलिदान केलंय. त्या महात्माला पुण्य कुठे आणि तुम्ही आचरलेला मार्ग कुठे? तुला काय वाटतंय? रुपये चांगलंय? अगं उद्या काम झालं का वेशाच्या बाजारात नेऊन बसवून तुला तो शरीरातल्या किड्याची ही किंमत कोणी देणार नाही तुला. ग त्या बाईंच्या मृत्यूत मी क्षमा माग. ते सुद्धा आशीर्वाद देतील तुम्हाला. एका वेळा घराला राहताना एका वेळा नव्याला सुधारून त्याच्या एक दुसरा संसार केला तर पुण्य पदरी पडेल तुझ्या. त्याला माया लाग. उकिड्यावर जाऊन गिऱ्हाईक थुंकी अंगावर घेण्यापेक्षा या तुझ्या वेळा घरी सेवा कर. बेटा अमन येतो मी. मला माझी चूक
संशयाने बाईनं बळी जायला मीच भाग पाडलं. आज एक घरंदाज स्त्री वारांगण होणार होती, पण तुमच्या सर्वांच्या पुण्याने माझा पवित्र बचावले. काका, मी तुमची आणि भाईंची क्षमा मागते. माझ्या देहात प्राण असेपर्यंत मी या माझ्या वेड्या नवऱ्याची सेवा करेन. मोहाबाई अपमानित म्हणून बळी पडलेल्या या सौभाग्याच्या अलंकाराचा आणि अगदीला साक्ष ठेवून 7 फेऱ्याने स्वीकारलेल्या पवित्र नात्याचा मी पुन्हा एकदा आदराने स्वीकार करते. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेर. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेर. तुम्हा सर्वांच्या साक्षीने पुन्हा स्वीकारते अमोलरावांच्या सौभाग्याचा आहे. मी आज तुम्हाला वचन देते, यापुढे कितीही संकटे आली ना तरी मी माझं वेड सौभाग्य कायम जपेन. यांच्यावर योग्य ते उपचार करून मी माझा संसार फुलवेन. यांच्या नावाचं हे सौभाग्य अलंकार जोपर्यंत माझ्या गळ्यात आहे तोपर्यंत या समाजात वावरणाऱ्या विकृत माणसांची नजर माझ्यावर नक्कीच पडणार नाही, याची मला खात्री आहे. काका, यासाठी मला सर्वप्रथम तुमचेच आशीर्वाद हवे. काय आशीर्वाद देऊ मी, काय आशीर्वाद देऊ? पण वडिलांच्या वात्सल्याने एकच सांगतो, वडिलांच्या वात्सल्याने एकच सांगतो, संभाल तुझं वेडं सौभाग्य, संभाल तुझं हे वेडं सौभाग्य. नको ते